आज मी छानपैकी भिजवलेल्या काळ्या चण्याची उसळ करणार आहे। उसळीमध्ये ना मटकीची उसळ आणि ही काळ्या चण्याची उसळ माझी खूप फेवरेट आहे, कारण की ह्या चण्याची उसळ ना आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहे। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणून नेहमीच काळ्या चण्याची उसळ किंवा कोणत्याही चण्याची उसळ आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे। तर झटकीपट बनणारी आज ही चण्याची उसळ मी दाखवलेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा। तर इकडे मी लोखंडी कढाईचा वापर करते। ही रोजची कढाई माझी वापरायची, माझी भाजी वगैरे डेली बनवते मी। लोखंडी कढाईसुद्धा खूप आपल्या म्हणजे याच्यामध्ये बनलेले जे पदार्थ असतात ना, ते आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात। तर इकडे बघू शकता, हे चणे ना मी रातभर भिजवून मग सकाळी छानपैकी असे शिजून घेतले आहेत। नरम सॉफ्ट शिजलेत, पाहू शकता। हे बघा किती मस्त शिजून निघलेले आहेत। तुम्ही याला कुकरमध्ये सुद्धा शिजून घेऊ शकता। तर इकडे मी तेल तापत ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये कढीपत्त्याचे पानं टाकायचे। आता तेल अजून गरम झालं नाही नीट, थोडंसं तेल गरम झालं की कढीपत्त्याचे पानं तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची। कडधान्य म्हणलं की मटकी आहे, मूग आहे, वाल आहे, पण त्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ना चणे आणि मटकी हे खूप महत्त्वाचे भाग आहेत, कारण की खायला इतके टेस्टी आणि शरीरासाठी इतके हेल्दी असतात ना, म्हणून शक्यतो ना मटकी आणि चणे हे नेहमी खातले पाहिजेत। हे बघू शकता, आता थोडंसं तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून ठेवलेला आहे, तो याच्यामध्ये टाकलेला आहे। आता याला चांगलं परतून घ्यायचं। थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकून घ्यायचं। खूप सोपी उसळ आहे, झटकीपट तुम्ही कधीही करू शकता। फक्त चणे भिजवलेले आणि शिजून घ्यायचे, इतकाच कुटाणा आहे बस, ते पण 1-2 मिनटात होऊन जातं। आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेलं टमाटर टाकून घेते। मला ना कधी भाजीला काही सुचलं नाही ना आणि घरात जर चणे असतील ना, तर रात्रीचे भिजायला टाकते आणि दुसऱ्या दिवशी छानपैकी अशी उसळ करून घेते। म्हणजे कंटाळा येतो कधी कधी असं ग्रेव्ही बाज मसाला वगैरे वाटून करायचा, तर अशा वेळी ही सोप्या पद्धतीची चण्याची उसळ, मटकीची उसळ खूप फायदेशीर ठरते। आता कांदा टमाटर याच्यामध्ये छानपैकी परतून घेतलेला आहे। चण्याची उसळ ना वेगवेगळ्या प्रकारची बनवली जाते, म्हणजे मसाला वाटून, शेंगदाणे, लसूण, खोबरं वगैरे लावून सुद्धा रश्श्याची उसळ होती। ती सुद्धा मी चॅनलवर माझी अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला रश्श्याची उसळ आवडत असेल चण्याची, तर तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता। याच्यामध्ये 2 चमचे मी लाल तिखट टाकलं आहे, एक अर्धा चमचा इथं मी हळद टाकले। हळद काही जास्त टाकायची नाही। तर मी आज ही भाजी जी आहे ना ती सुक्की बनवते। 1 चमचा मी इकडं धना पावडर टाकला आहे, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा पाऊण चमचा हळद टाकलेली आहे। हे सगळं मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं। स्पेशली ना मी अशा भाज्यासाठी ना लोखंडी कढाईचाच वापर करते। आणि आता हे सगळे शिजवलेले जे चणे आहेत ना ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर याला जरा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळा जो मसाला आहे याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होऊन जाईल आणि मग चण्याला छानपैकी चव येईल। सकाळी उठल्या जर तुम्हाला खरंच काही सुचलं नाही ना डब्याला, म्हणजे घरामध्ये कधी असं होतं की फ्रीजमध्ये भाज्या वगैरे नसतात, मग अशा वेळी जर घरामध्ये चणे शिल्लक असतील कडधान्यामध्ये, तर रात्री तुम्ही भिजत ठेवू शकता। सकाळी मस्त उसळ होईल टिफिनसाठी। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, थोडी कोथिंबीर वरून टाकायची। आता मी याच्यामध्ये गरम मसाला टाकते, कारण गरम मसाला मी सुरुवातीला टाकलेला नव्हता। ह्याचा वरून गरम मसाला टाकला ना छान, म्हणजे एक वेगळी चव बसते भाजीला। तर मीठ आणि गरम मसाला टाकला आहे, पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। चणा चाट पण भेटतो बघा कुठं बाहेर खायला, म्हणजे चणे हे खूप चांगले आहेत। खूप वेगवेगळ्या प्रकारचं आपण याला बनवून खाऊ शकतो, किंवा नुसतं भिजवलेले जे चणे असतात ना, हे तेला मिठात असे भाजून घेतले ना तर अप्रतिम तोंडाला चव येते आणि शरीरासाठी खूप महत्त्वाचे। हे बघा, आता मी थोडंसं शिजवलेल्या चण्याचं जे पाणी होतं ते याच्यामध्ये टाकले। हे बघू शकता, थोडासा, अगदी थोडासा, किंचित ओलापणा द्यायचा, अगदी सुक्का नको आहे। आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून मग झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं मंद आचेवर सगळ्या मसाल्याचा फ्लेवर उतरण्यासाठी आपण याला वाफेवर ठेवूया। 2 मिनटं झाले की आपण हे चेक करूया। तर 2 मिनटानंतर आपण इकडे चेक केलेलं आहे। साईडला माझ्या चपात्या चालू आहेत, दिसत असतील तर।
कारण की असंच असतं, झटकेपट होणारी भाजी आहे. दुसरं आपलं काम करता करता सुद्धा तुमची ही भाजी चण्याची तयार होऊ शकते. हे बघा, मस्तपैकी वाफेवर ही भाजी शिजत आहे आणि 1-2 मिनटातच भाजी आपली पूर्णपणे तयार झाली. पाहू शकता, अगदी थोडासा रस्सा ठेवला आहे, म्हणजे जर आपल्याला मन झालं की आपण ह्याला राईसबरोबर खाऊ शकतो, तर मग थोडासा ओलापणा किंवा रस्सा असणं चांगलं असतं. अगदीच पातळ नाही आहे, नॉर्मल किंचित असा रस्सा ठेवला आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची भरपूर सारी आणि मिक्स करून घ्यायचं, थंड करायची आणि मग आता प्लेटमध्ये आपण सर्व करूया. तर पाहू शकता आपली ही चण्याची टेस्टी झणझणीत अशी उसळ किती मस्त झाली. प्रत्येक चणा असा छानपैकी शिजून निघालेला आहे, नरम सॉफ्ट, आणि मसाल्याचा टेस्ट इतका भारी बसला आहे. वरून तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा जर कूट टाकला ना तर खूप छान लागेल. तर पाहू शकता मस्त झालेली आहे ही चण्याची आपली उसळ. कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये कुठलाही वाटण न करता, जास्त कुटाणा न करता खूप टेस्टी अशी ही भाजी तयार होती. झटकेपट कोणी आलं तरीसुद्धा तुम्ही ही लगेच बनवू शकता. फक्त एवढंच की चणे हे भिजलेले असलेले गरजेचे. बघू शकता मस्त वाटते आपली भाजी. याला तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खूप भारी लागते, ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत, राईससोबत, आणि डाळ भात वगैरे जर केला असेल तर अशा वेळेससुद्धा तोंडी लावायला तुम्ही भाजी करू शकता. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडले असेल तर